नमस्कार सर्वांना माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. सकाळी उठून स्वेटर घेऊन निघालोय जिमला. तयार झालोय सर्व. चला, तर बूट सापडतोय, एकच बूट दिसतोय, दुसरा बूट सापडत नाहीये माझा. कसा सापडेल? हा इथे आहे, इथे. तर दोन्ही बूट घातली आहेत, निघालोय जिमला. चला. हळूवार गेट उघडतोय, कारण आमचे रूम मालक खालीच राहतात, झोपले असतील. हळूवार लावून घेतो. निघालोय आता. 1 मिनिट. पाय पुसणीस आमच्यासोबतच रस्त्यावर. थंडी खूप आहे. गणपती बाप्पांचं दर्शन झालं. ही आहे माझी पहिली जिम, ज्याच्यामध्ये मी 3 वर्षापूर्वी जिमला जात होतो, म्हणजेच व्यायामाला. आता आलोय आमच्या नव्या जिम मध्ये. युवराज दादा मस्त पोज देत आहेत. जिमला आलोय आता खूप दिवसांनी, बरं वाटतंय. युवराज दादा आल्या पहिल्यांदा चेक करतायत बॉडीचं वेट किती झालेलं आहे, आता काही बदल झालेत की नाही. काहीच नाही, एकदम कॉन्स्टंट. सगळं तयारीत. निघालो आता. वर्कआउट झाला मस्तपैकी, मुगदल मारून शेवट केला वर्कआउटचा. काय निघालो आता रिटर्न परत पुन्हा. युवराज दादा गेले. सफरचंद, गाजर आणि लिंबू आणलेत डाएट म्हणून. डाएट तयार झाला आता. पाणी वगैरे ओतून दुपारचं पण झालंय आपलं बऱ्यापैकी. महाराजांच्या पाया पडून आवरलं सर्व. निघालो आता कॉलेजला. ऋतुराजदा भाऊ आहेत सोबत. हे आवरावर. इकडे बघ, गुड बाय. हा आमचा अनुष. टाटा कॉलेज. ओके. येता येता विठू माऊलींच्या मंदिरात दर्शनाला आलो. सर्वच देव एकाच जागी. त्यात आपले मारुती दादा पण सोबत भेटले. चरण स्पर्श करून निघालो. हम ये साथ कभी नहीं छोडेंगे. चतुर्शृंगी मातेचे दर्शन. सर्वच जण नाश्ता करत होते. युवराज दादा पुन्हा आलेले आहेत कॉलेजला. तिघही आता चाललोय लायब्ररीला. पुन्हा लायब्ररीतून रिटर्न रूम मध्ये. ऋतुराज दादा बसलेत निवांत. आणि आमचा अनुष ठोंब्या अजून सुद्धा आहे गोधडीतच. एकाग्रपणे माझा ब्लॉग पाहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद.